श्रावण महिन्यामध्ये कसे सर्वच सण येतात आणि मस्त प्रत्येकाच्या घरी असं गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. मस्त दाणेदार मऊसूत मुगाच्या डाळीचा हलवा. याचा रंग, रूप, चव सगळंच भारी आहे ना. मुगाच्या डाळीचा हलवा करताना बऱ्याच वेळेस तो चिकट होतो. या पद्धतीने केला तर हलवा अजिबात चिकट होत नाही आणि एकदम 1 ते 2 दिवस आरामात राहतो. थोडीशी वेगळी पद्धत आहे. चला तर मग बनवूया. नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. झटपट आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आता आपल्याला ही डाळ 2-3 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ धुतल्यानंतर आपल्याला 2 ते अडीच तास इथं भिजत ठेवायचे. तुम्हाला जर 1 तासामध्येच बनवायचं असेल तर तुम्ही डाळीमध्ये पाणी गरम करून टाका. मी इथे 1 तासामध्येच हलवा बनवणार आहे, त्यासाठी मी इथे गरम पाणी करून अशी 1 तास झाकून भिजत ठेवणार आहे. आता बघा आपल्याला हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूप, 2 छोटे चम्मच आपण बारीक रवा घेतला आहे, वेलची पूड, 1 वाटी साखर. साखर आपल्या गोडाप्रमाणे घालायची आपल्याला. इथे आपण डाळ भिजत ठेवले आणि ड्रायफ्रूट आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते घ्यायचेत आपल्याला. इथे बघा आपली डाळ मस्त अशी 1 तास झालाय भिजली आहे. आता आपण ती काढून घेणार आहोत. मी इथे बघा झाऱ्याच्या साहाय्याने काढणार आहे, म्हणजे आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी निथळवून घ्यायचे. आपल्याला डाळीमध्ये पाण्याचा थोडाही अंश नको, पूर्ण अशी आपल्याला डाळ सुकी करून घ्यायची, म्हणजे मग असा हलवा मिक्सरला बारीक करताना छान अशी रवाळ अशी दाणेदार आपली डाळ वाटून तयार होते बघा. डाळ पण आपली वाटून झाली. आता आपण इथे कढई ठेवली आहे गॅसवर. आपल्याला कढई अशी पसरट आणि जाड तळाची कढई घ्यायची. कढई गरम झाली का आता आपण त्यामध्ये टाकूयात तूप. आपल्याला तूप इथे एकदाच नाही टाकायचे, थोडं थोडं करून आपण इथे तूप असं टाकणार आहोत. तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत रवा. रवा आपल्याला छान इथे बघा तुपामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा आहे. एकदमच जास्त नाही करपावायचा, एकदम असा हलकासा आपण इथे रवा भाजून घेणार आहोत. असा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. इथे बघा आपला रवा मस्त असा आता भाजून झालाय. आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत. बघा रंग पण किती सुरेख आलाय. आता गॅस करूयात बंद आणि एकदम पूर्ण थंड झाल्यावरच आपण जी डाळ मिक्सरला बारीक करून घेतली मुगाची ती टाकूयात. गरम असताना टाकली तर ती एकदम तळाला जाऊन चिकटते. त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण मिश्रण थंड झाल्यावरच टाकायचे आणि मस्त आपल्याला बघा मिक्स करून घ्यायचे. आणि अशा छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात घेतला की आपला हलवा एकदम दाणेदार आणि एकदम मस्त असा तयार होतोय. आता आपल्याला इथे साईडने बघा असं तूप सुटेपर्यंत आपल्याला डाळ छान अशी भाजून घ्यायची, म्हणजे डाळीला असा कच्चापणा राहत नाही. एकदम छान आणि असा दाणेदार आपला हलवा तयार होतोय. आपण थोडं थोडं करून बघा तूप घालायचे. आता मी इथे 2 चम्मच तूप घातलंय आणि गॅस आपल्याला इथे लोच ठेवायचा आहे. आणि मस्त आता आपल्याला इथे बघा डाळ भाजून घ्यायची. पूर्ण अशी आपली डाळ दाणेदार अशी सुट्टी होत नाही तोपर्यंत बघा आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची, म्हणजे हलवा आपल्याला खाताना इतका अप्रतिम लागतो ना. छान असा तुपात बनवलेला तुपाट असा मस्त असा आपला हलवा तयार होतोय. इथे बघा डाळ अशी छान भाजून झाली आणि रंग पण बघा किती सुरेख रंग आलाय. आता आपल्याला असं भाजून घेतल्यानंतर खूप अशी टेस्टी लागते. साधारणतः आपल्याला इथे 18 ते 19 मिनिटं लागले त्या प्रोसेसपर्यंत. आता मस्त असं आपली डाळ एकदम तुपामध्ये छान अशी भाजून घेतली. आता आपण जे तूप राहिलं होतं ते त्याच्यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट तुपामध्ये छान असे परतून तळून घ्यायचेत, म्हणजे थोडक्यात आपल्याला गरम करून घ्यायचेत. आणि आता आपण डाळीमध्ये हलव्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान इथे मिक्स करून घ्यायचे बघा. एकदम मस्त असा मऊसूत आणि असा दाणेदार आपला हलवा तयार होतोय. एकदा बनवला तरी अगदी परफेक्ट रेसिपी जमेल आणि अगदी कमी साहित्यामध्ये असा
बनवून तयार होतंय. आता मी इथे बघा आपण जी चहासाठी साखर वापरतोय तीच साखर मी मिक्सरला इथे बारीक करून घेतले. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही ती टाकली तरीही चालेल. म्हणजे आपल्याला साखर लवकर जरा विरघळायला मदत होते आणि आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार आपण बघा इथे साखर घेणार आहोत आणि छान इथे मस्त मिक्स करून घ्यायचे. म्हणजे साखर हलव्यामध्ये अशी झटपट अशी विरघळली जाते. आता 2 ते 3 मिनिट आपण इथे बघा मस्त मिक्स करून घेतलाय. आता आपण इथे 2 छोटे चम्मच पाणी घालणार आहोत. म्हणजे एकदम छान आणि मस्त असा आपला दाणेदार असा हलवा तयार होईल. एकदम मस्त आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतका अप्रतिम लागतो ना, तुम्ही जर एकदा खाल्ला ना, तर नेहमी बनवाल. कोणीही पाहुणे आले तरी तुम्ही स्पेशल डिश म्हणून मुगाचा हलवा नक्की ट्राय कराल. अशी रेसिपी आहे. आता आपल्याला बघा छान असं मस्त 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचे. आता आपण इथे टाकणार आहोत वेलची पूड. वेलची पूड ना खूप छान असा सुगंध येतो आणि चवीला पण खूप मस्त लागतोय. बघा अजिबात खाली चिकटला नाही आणि एकदम छान आणि मस्त असा मऊ लुसलुशीत असा दाणेदार असा आपला मुगाच्या डाळीचा हलवा बनवून तयार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरातल्याच साहित्यामध्ये असा बनवून तयार होतोय. कमी पसारा आणि कमी वेळेमध्ये छान असा आपला हलवा बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम टेस्टी आणि मस्त असा आपला मूग डाळीचा हलवा बनवून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बघायला भेटतील. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या मुगाच्या डाळीचा हलवा कशाप्रकारे झाला होता. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.